नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. मागील तासिकेमध्ये आपण द पीपल हू प्रोटेक्ट नेचर हा घटक समजून घेतला आणि त्यातील शब्दांचे अर्थ पाहिले. आजच्या तासिकेमध्ये आपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत, जो आहे पान क्रमांक 12 आणि 13 वर. चला तर मग तासिकेला सुरू करूयात. बघा, सी रीड द टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट वाचा अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील सेंटेन्सेस म्हणजे फॉलोइंग म्हणजे खालील, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य कंप्लीट करा म्हणजे पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा. ठीक आहे, बघा. फॉरेस्ट, एक नंबर, फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर आणि डॅश डॅश. काय देतात फॉरेस्ट आपल्याला सांगा. बघा, ते आपल्याला देतात फूड म्हणजे अन्न. काय देतात? फूड. अँड शेल्टर म्हणजे निवारा. 2 नंबर, तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन डॅश डॅश सॅपलिंग्स. तुलसी गौडा यांनी कितीपेक्षा जास्त रोपे लावली, तर त्यांनी 30,000 म्हणजे 30,000पेक्षा जास्त रोपे लावली. तुलसी गौडा वर्कड विथ द डॅश डॅश डिपार्टमेंट. त्यांनी कोणत्या डिपार्टमेंट सोबत काम केलं, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभागासोबत. 4 नंबर, चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प टू स्टोअर. बघा, जे आपण छोटे छोटे बंधारे आणि खंदक खोदतो ते कशासाठी मदत करतात? स्टोअर करण्यासाठी. काय? रेन वॉटर. कोणतं वॉटर? रेन वॉटर म्हणजे पावसाचं पाणी. 5 नंबर, राहीबाई सोमा पोपेरे इनकरेज्ड फार्मर टू ग्रो. राहीबांनी काय कशासाठी फार्मरला हे केलं? ग्रो लोकल क्रॉप्स म्हणजे स्थानिक बियाणं वापरण्यासाठी. लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न डी, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता हे टेबल पूर्ण करायचा. नेम्स, इथं नावं दिलेले तिघांचे. स्टेट, त्यांचं राज्य लिहायचं. नोन ॲज, त्यांना काय म्हणतात? अवॉर्डेड पद्मश्री इन द इयर, कोणत्या वर्षात त्यांना पद्मश्री भेटलं. ठीक आहे, बघा. तुलसी गौडा यांचं राज्य आहे कर्नाटका. कोणतं आहे? कर्नाटका. थोडं बसत नाही, व्यवस्थित समजून घ्या. नोन ॲज, त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात वनदेवता. कोणत्या देवता? वनदेवता. आणि त्यांना पद्मश्री कधी मिळाला? तो मिळाला 2021 मध्ये, 2021. आता चैतराम पवार हे कोणत्या राज्यातले आहेत? महाराष्ट्र. कोणत्या? महाराष्ट्र. हे एवढं थोडं समजून घ्या. आणि राहीबाई पोपेरे सुद्धा कुठल्या आहेत? महाराष्ट्र. ते या दोन्हीचं उत्तर एकच आहे. या ठिकाणी असं करतो मी तुम्हाला समजण्यासाठी. आणि चैतराम पवारला काय ओळखून म्हणत होते? ए पायोनियर. कोण? पायोनियर म्हणजे कोण? शोधकर्ता, काहीतरी नवीन करणारा महान व्यक्ती. आणि राहीबाई पोपेरेंना काय म्हणून ओळखत होते? सीड मदर म्हणजे बियाणांची आई. सीड मदर. आणि चैतराम पवार यांना पद्मश्री कधी मिळाला? गेल्या वर्षी, 2025. आणि राहीबाईंना मिळाला 2020. लक्षात. चला पुढचा प्रश्न बघूया. ई, मॅच द रूट वर्ड्स विथ द सुटेबल प्रिफिक्सेस. वन हॅज बीन डन फॉर यू. आता काय करायचं? या दोन्हीचं मॅच करायचं. रूट वर्ड कुठे? हे इथं मूळ शब्द. आणि सुटेबल प्रिफिक्स म्हणजे काय करायचं? अगोदर आपल्याला हा शब्द जोडायचा, या शब्दांच्या अगोदर. नंतर जोडतो त्याला आपण सफिक्स म्हणतो, प्रत्यय. अगोदर जोडायचं त्याला प्रिफिक्स म्हणतात. बघा, आता स्टॉप. स्टॉपसाठी काय जोडलेलं आहे? नॉन स्टॉप. नॉन स्टॉप म्हणजे न थांबणे. नोन म्हणजे माहीत असणे. आता जे माहीत नसतात त्यांना म्हणतात अननोन. काय म्हणतात? बघा, अननोन. लक्षात. पुढे बघा, प्रेझेंट. प्रेझेंटला शब्द लावायचा रिप्रेझेंट. काय म्हणायचं? रिप्रेझेंट म्हणजे दुसऱ्याला हे करणे. रिप्रेझेंट. रिप्रेझेंट म्हणजे दुसऱ्याची माहिती इतरांना मांडणे. प्रतिनिधी. ॲडव्हान्टेज, तर याला लावायचं डिस.
ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटा. डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटा, नुकसान. पॉसिबल म्हणजे शक्य असणे, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. रेग्युलर म्हणजे नियमित, इरेग्युलर म्हणजे अनियमित. म्हणजे शाळेत तुम्ही रेग्युलर येत नसले तुम्हाला काय म्हणायचं? इरेग्युलर. लक्षात. पुढे एफ. लुक ॲट द पिक्चर, पिक्चरकडे बघा, अँड रीड द सेंटेन्सेस, आणि सेंटेन्स वाचा. बघा, धिस इज अ बॉय, हा कोण आहे? एक बॉय. ही इज स्टडियस, तो अभ्यासू आहे. आता बा दुसरं, धिस इज अ गर्ल, ही काय? एक गर्ल म्हणजे मुलगी आहे. शी इज ब्रेव, ती बहादूर आहे. आता इथं पहा, बॉयसाठी काय आलं? ही इज स्टडियस म्हणजे तो अभ्यासू आहे. गर्लसाठी आलं शी म्हणजे ती ब्रेव आहे. धिस इज अ ट्री, हा काय आहे? ट्री. आणि इट इज ग्रीन, तो ग्रीन आहे. मग ट्रीसाठी काय वापरलं? इट वापरलं. तर हे जे नामाच्या ऐवजी आपण शब्द वापरलेत यांना आपण म्हणतो प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम म्हणतो. आता बघा, रीड द चार्ट. आता चार्ट वाचा फक्त आणि समजून घ्या. जेंडर, जेंडर म्हणजे काय? लिंग. मॅस्क्युलाइन म्हणजे पुल्लिंग. फेमिनाइन म्हणजे स्त्रीलिंग. आणि न्यूटर म्हणजे नपुसकलिंग. मॅस्क्युलाइन कोणासाठी वापरतात? पुरुषांसाठी. फेमिनाइन स्त्रियांसाठी किंवा स्त्रीदर्शक शब्दांसाठी. आणि न्यूटर हे निर्जीव वस्तूंसाठी. बघा, याच्यासाठी प्रोनाऊन आलं ही. आणि उदाहरण एक्झाम्पल आहेत, बॉय म्हणजे तो मुलगा, ही. फादर आणि किंग म्हणजे राजा, तो राजा. फेमिनाईनसाठी आलं शी म्हणजे ती, ती शी. आणि गर्ल ती मुलगी, मदर ती आई, आणि क्वीन ती राणी. आलं लक्षात. न्यूटरसाठी आलं इट म्हणजे तो ती ते काही असू द्या पण फक्त निर्जीव असलं पाहिजे. बघा, इट, इट इज अ बुक. टेबल, सिटी आणि फ्रूट हे सगळे इट लावायचे यांच्या आधी. इट इज अ बुक, इट इज अ टेबल, इट इज अ सिटी, इट इज अ फ्रूट, जसं इथं आलं. आता पुढे बघा, राईट द करेक्ट प्रोनाऊन फॉर द गिव्हन वर्ड. या वर्डसाठी प्रोनाऊन कोणतं घ्यायचं ते बघा. आता ही, शी आणि इट. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे तो, ती किंवा ते. बघा, किंग, किंग कोण आहे? राजा. मग त्याच्यासाठी काय येणार? ही म्हणजे तो. डॉल, डॉल कोण आहे? ती. मग येणार शी म्हणजे ती बाहुली. फ्लावर म्हणजे निर्जीव आहे, इट, इट इज अ फ्लावर. पेनसाठी सुद्धा काय येणार? इट म्हणजे निर्जीव, इट इज अ पेन. यश म्हणजे तो, ही इज यश, ही इज यश. आणि सृष्टी, शी म्हणजे ती सृष्टी. कोण? ती सृष्टी. पुढे बघा आता, जी राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. म्हणजे झाडं हे आपले बेस्ट फ्रेंड आहेत, यावर एक छोटा पॅरेग्राफ लिहायचा आहे. आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे, फक्त यापैकी रिकाम्या जागा भरायच्या. बघा, शेड म्हणजे सावली, हेल्प म्हणजे मदत, फ्रुट्स म्हणजे फळं, ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जो आपण श्वासात घेतो, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. बघा आता कुठं काय येते ते पाहायचं. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स म्हणजे झाडे आपले बेस्ट फ्रेंड्स आहेत. दे गिव्ह अस, ते आपल्याला काय देतात? सांगा. दे गिव्ह अस ऑक्सिजन. काय देतात? ऑक्सिजन. पुढे बघा, वी इट इट्स, आपण त्यांचे काय खातो? फ्रूट्स. काय खातो? फ्रूट्स. त्यानंतर अँड नट्स, वी रेस्ट इन इट्स, आपण रेस्ट करतो, आराम. कुठं? शेड मध्ये. इन इट्स शेड इन समर म्हणजे उन्हाळ्यात. दे डॅश डॅश टू ब्रिंग रेन, ते पाऊस आणण्यासाठी काय करतात? हेल्प मदत करतात. आणि वी शूड डॅश डॅश ट्रीज, वी शूड प्रोटेक्ट, आपण काय केलं पाहिजे? त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. वी शूड प्रोटेक्ट ट्रीज. पुढे बघा, पुढे बघा, एच कलेक्ट इन्फॉर्मेशन
अबाउट इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. आता हे पर्यावरण संरक्षण आणि पाणी कसं वाचवायचं या संदर्भात माहिती गोळा करा. आता हे चर्चेतून वर्गात करायचं. आय बघा, व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड? तुम्हाला कोणत्या टाईपच्या बुक वाचायला आवडतात? मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट बुक्स, आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांची यादी करा. आता इथं पहा, आय लाईक बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजे काय? आत्मचरित्र. कोणाचे? महान लोकांचे. मग यामध्ये काय? 1 नंबर आहे विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. त्यानंतर आहे माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. हे आहे माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. हे आहे महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र. बाकी तुमच्या आवडीचे अजून पुस्तकं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि शेवटचं आहे जे क्रिएट अँड राईट स्लोगन, म्हणजे घोषणा लिहा सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्रीजवर. बघा, तर या ठिकाणी आपण एक घोषणा अशी लिहू शकतो, ग्रीन अँड ब्ल्यू मेक द अर्थ ट्रू. बघा, ग्रीन अँड ब्ल्यू मेक द अर्थ ट्रू. म्हणजे जर आपण झाडं लावले आणि पाणी वाचवलं तर अर्थ काय होईल? व्यवस्थित राहील. त्यानंतर वॉटर इज लाईफ, ट्रीज आर ब्रेथ. म्हणजे पाणी का आहे? वॉटर इज लाईफ, जीवन आहे. तर मग ट्री का आहे? तर ट्रीज आर ब्रीथ, म्हणजे श्वास येतं. काय येतं? ट्रीज आर ब्रीथ. अशा अजून तुम्ही गुगलच्या मदतीने स्लोगन शोधायच्या. अशा पद्धतीने आपण 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठाचा स्वाध्याय पाहिला. थँक्यू.